बातमी समोर येते। पुण्यातील कोंढवा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मोठं घबाड सापडलंय। बंद कपाटात तब्बल कोट्यवधी रुपये सापडले तर सदर रक्कम पंचनामा करून जप्त करण्यात आली आहे। या मोठ्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून कोंढवा पोलीस पुढील तपास करतायत। पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काकडे वस्ती गल्ली नंबर 2 येथे गुरुवारी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण आणि डीबी पथकाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारूसाठा आणि 1,85,00,000 रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। तर पुण्यातली आपण बातमी पाहतोय। बंद कपाटात 1,85,00,000 रोकड सापडली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। तर बालाजी, काय सांगाल की पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे, बंद कपाटात तब्बल कोट्यवधी रुपये सापडलेले आहेत, नेमकी काय माहिती समोर येते? आदिती, निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रतिबंधात्मक कारवाया ज्या आहेत ते पुणे पोलिसांकडून सुरू आहेत आणि या देशी दारू विदेशी दारूच्या ठिकाणी ही सगळी कारवाई झाली। इतर वेळी मात्र या ठिकाणी मोठी रक्कम सापडते, मात्र कोट्यावधी रुपयाची रक्कम जी आहे ती या छापामारीनंतर पोलिसांना सापडली। एका बेडरूम मध्ये हे कोट्यावधी रुपये होते आणि ते सगळे बाहेर काढले पोलिसांनी। त्यानंतर मात्र आश्चर्य व्यक्त केले जाते की एवढी मोठी रक्कम एकाच ठिकाणी का ठेवण्यात आली, नेमकी ही रक्कम कुणाची आहे, याचा उपयोग कशासाठी केला जाणार होता आणि एवढे कोट्यावधी रुपये एका दारू विक्रेत्याकडे कसे आले, हे सगळं जे आहे त्याचा तपास जो आहे तो पुणे पोलीस करतायत। अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र याचा उपयोग महापालिका निवडणुकीमध्ये कुठल्या राजकीय पक्षांसाठी केला जात होता का, याचा सुद्धा तपास पोलीस करतायत आणि आता संशयिताकडे कसून चौकशी करण्यात येते। खरं तर यामध्ये जी दारू जप्त केली गेली ती फक्त 2,05,000 रुपयाची इतकी आहे, मात्र जी रोख रक्कम आहे ती मात्र डोळे दिपवणारी आहे आणि एवढ्या मोठ्या रोख रकमेची नेमके काय करणार धन्यवाद बालाजी दिलेल्या या माहितीबद्दल।